जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341व्या पालखी सोहळ्यासाठी आपण पाहतोय देवनगरी ही संपूर्णपणे सजलेली आहे। माझ्या मागचा हा सगळा परिसर पाहत असाल तर हा मंदिराच्या आवारातला परिसर आहे। सध्या आपण वरच्या टेरेसच्या भागावरनं तुम्हाला सगळी ही आपल्या आवडच्या कॅमेऱ्यामध्ये दृश्य दाखवत आहोत। मात्र यंदाच्या वर्षी काही वेगळे पण आपल्याला या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळते। खरं तर यंदाच्या वर्षी गर्दी जी आहे ती कमी आहे, कारण कालच मंदिर ट्रस्टच्या वतीने त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविक भक्त असतील, वारकरी या ठिकाणी येणारे असतील, त्यांना आवाहन करण्यात आलं होतं। कारण जो काही रेड अलर्ट पुणे जिल्ह्यासाठी जारी करण्यात आला होता त्या अनुषंगाने मुसळधार पाऊस हा गेल्या 48 तासांमध्ये पुणे जिल्ह्यात झाला आहे। आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर देवनगरी असेल, आळंदी असेल, या ठिकाणी त्या पावसाचा फटका पडलेला आहे। पूरस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव आपण पाहतोय भाविकांना जे आहे ते बाहेरच थांबायला लावलेलं आहे। दिंड्या ज्या आहेत ते जर खरंच गरजेचं नसेल तर त्यांना बाहेरच थांबण्यास जे आहे ते विनंती करण्यात आलेली आहे। खालच्या बाजूला जर आपण या ठिकाणी पाहत असाल तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा रथ आहे। त्या ठिकाणी भाविक भक्त जे आहे त्या रथाचं दर्शन घेतानाच आपल्याला पाहायला मिळते। आणि याच मंदिराच्या मागून जर आपण पाहिलं तर इंद्रायणी नदी ही वाहत असते। मात्र यंदाच्या वर्षी जर आपण पाहिलं तर नदीने जे आहे ते अक्षरशः पातळी सोडलेली आहे। खरं तर आता पाणी जरी थोडंफार ओसरलं असेल तरी देखील ही जी स्थिती आता नदीची आहे ती धोकादायक आहे। बॅरिगेटिंग पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे, त्या ठिकाणी जाण्यास जे आहे ते मनाई करण्यात आलेली आहे। जर आपण ह्या आधीचे पालखी सोहळे पाहिले तर या ठिकाणी नदीला पाणी जे आहे ते कमी असायचं, भाविक भक्त त्या ठिकाणी आंघोळीला जायचे, इंद्रायणी माईचं जे आहे ते दर्शन त्या ठिकाणी घेत असायचे। मात्र यंदाच्या वर्षी चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळते। नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। कालची परिस्थिती ह्याहून भयंकर होती, कारण काल या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता। आता जरी पाणी ओसरलं असेल तरी देखील ही जी पातळी आहे ती धोकादायक आहे। जर या बाजूला आपण पाहिलं तर हा मंदिरातला आतला सगळा परिसर आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय राज्यभरातून भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। मात्र यंदाच्या वर्षी गर्दी काहीशी कमी आपल्याला पाहायला मिळते, कारण जो काही मंदिर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन यांनी केलेला जो आव्हान होता त्याला आता वारकऱ्यांनी प्रतिसाद दिलाय। सुरक्षतेच्या कारणास्तव या ठिकाणी आपण पाहतोय भाविक भक्त कमी प्रमाणात या ठिकाणी आलेले, मात्र जो भक्तिमय वातावरण आहे तो काही कमी झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मोठा उत्साह यंदाच्या वर्षी देखील या पालखी सोहळ्यासाठी असणार आहे। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं हे जे मुख्य मंदिर आहे, या ठिकाणी आपण पाहतोय आतमध्ये जे आहे कीर्तनाचे कार्यक्रम असतील, भजनाचे कार्यक्रम असतात ते या ठिकाणी होत असतात। एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण दिवसभर ही भक्तिमय लगबग आपल्याला या मंदिर परिसरात पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील या ठिकाणी येणार आहेत। आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वतीने जे आहे या ठिकाणी पूजन देखील होणार असल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत या संपूर्ण घडामोडीवर आपलं लक्ष राहणार आहे, या संपूर्ण पालखी सोहळ्यावर आपलं लक्ष राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज देऊ।